ये रे ये रे चिलया बाळा, ये रे ये रे चिलया बाळा, ये रे ये रे चिलया बाळा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आहे श्रेयाषष्ठी. मी तुम्हाला म्हणलं तसं वारुळाचा उपवास झाला, नागपंचमी झाली आणि आज आहे श्रेयाषष्ठी. श्रेयाषष्ठीची कथा तर दोन वेगवेगळ्या पद्धतीने आहे की जसं एक श्रेया शेठ होते आणि चांगुणा देवी त्यांची बायको. तर त्यांचं कसं राज्य होतं, ते कसे राजा एक दिवसाकरता राजा झाले होते, ही सगळी पौराणिक कथा आहेच. मला वाटतं ती कथा मी तुम्हाला सविस्तर सांगेन एक एपिसोड बनवून प्रॉपर, कारण मोठी कथा आहे, पुराणात लिहिलेली पण आहे ती. पण आज मी करणार आहे चिलयाबाळा. म्हणजे श्रेयाषष्ठीच्या दिवशी आमच्याकडे चिलयाबाळा करतात. तर ज्यांना मुलगा आहे त्या सगळ्या आई हे कंपल्सरी करतात. म्हणजे मी आज चांगुणा आहे, तर आपल्या चिलयाबाळासाठी ती काय बनवते आणि ही काय कथा आहे. तर कथा अशी आहे की श्रेया शेठ आणि चांगुणा देवींचा मुलगा असतो चिलया, आणि हे दोघंही नवरा बायको खूप शिवभक्त असतात. आणि त्यांचं एक शास्त्र असतं की म्हणजे त्यांच्यावर एक संस्कार म्हणा किंवा ते तशा स्वभावाचे असतात की घरी कोणी आलं तर त्यांना उपाशी पाठवत नाहीत. तर अशा वेळेला शिवभक्त असलेले ही जोडपं एक दिवशी शिवशंकर त्यांची परीक्षा घ्यायला येतात आणि एका साधूच्या वेशात येतात. एक साधू त्यांच्या घरी येतो आणि त्यांना सांगतो की मला आता खूप भूक लागली, जेवायला द्या. तर ते आनंदाने जेवायला वाढायला तयार होतात. पण होतं असं, सांगतात की आम्हाला म्हणजे मांस पाहिजे आणि ते पण नराचं पाहिजे आणि तेही तुमच्या बाळाचं. मग आता काय करणार? आता यांचं तर असं असतं की ते जेवायला तर देणारच. मग चांगुणा देवी खरं खूप रडते, पण आपल्या बाळाचं शीर आणि धड वेगळं करते आणि त्याचं कुंटन करून त्याचं ते जेवण ती तयार करते आणि त्या साधू महाराजाला जेवायला वाढते. पण ती रडत असते. आणि अशा परिस्थितीत मग हे सगळं बघून साधू महाराज प्रसन्न होतात आणि तिला सांगतात की तुला काय वर मागायचा तो तू माग. तर ती म्हणाली की मी एक आई आहे आणि माझं हे एकुलते एक बाळ आहे आणि तुम्ही ते आता नाही आहे, मला अजून दुसरं काय पाहिजे. तर मग ते म्हणाले चल हाक मार तुझ्या मुलाला. तर ही एक शिवशंकरांनी घेतलेली आपल्या भक्ताची परीक्षा होती. हे तसं काही त्यांना मारणं किंवा हे असं काही नव्हतंच या कथेमध्ये, किंवा त्यांची भावना तशी नव्हती. आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याची ती एक पद्धत होती. आणि ती आई हाक मारते की ये रे ये रे चिलया बाळा. तर तो तसाच तिचा मुलगा धावत धावत येतो आणि तिला म्हणजे त्या मायलेकरांची भेट होते. अशी ही चिलया बाळाची गोष्ट आहे. चिलया बाळ जर्मनीला राहतो, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी आज आता तो गेली कित्येक वर्ष झाली, जवळजवळ 4 वर्ष झाली सोहम तिकडे राहतो. तर सगळे सण आम्ही इतक्या दुरूनच साजरे करतो. दरवर्षी मी त्याला मोबाईलवरून चिलया बाळा करतेच. तर यावर्षी फक्त जरा तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मी आधी तुम्हाला दाखवते चिलया बाळासाठी मी काय काय तयारी केली आहे. देवपूजा तर केलीच, आता पुढची तयारी माझी काय आहे तर ते मी दाखवते. मी काय बनवते चिलया बाळासाठी ते बघा. तर आमच्याकडे हे असे भाताचे लाडू बनवतात. त्या लाडू बनवण्यासाठी त्यात कांदा आणि हे ह्याचं सव्वाचं माप असतं, म्हणजे 1.25 मूठ किंवा 1.25 शेर असं माप असतं. तर मी 1.25 मूठ तांदूळ घेतलेत आणि हे तांदूळ ह्याच्यात मी आता हा कांदा घालणार, यात थोडी धणेपूड घालणार आणि जिरेपूड घालणार आणि यात थोडं दही घालणार. मीठ मी भात शिजवताना घातलं होतं, पण थोडंसं आता याच्यात मी मीठ घालते आणि हे आता असं व्यवस्थित कालवून घेणार आणि ह्याचे लाडू करणार. मी तुम्हाला दाखवते पुढे मी काय करते. हे असं कालवते. हे मिश्रण तयार झालंय, आता याचे लाडू बनवते.
तर हे असे लाडू मी छान सजवलेत बघा. प्रत्येक लाडूला एक एक दुर्वा लावली, हळद कुंकू लावले, आंब्याचं लोणचं असं सगळं लावून मी हे लाडू आता तयार केलेत. हे मी आत्ता आधी बाप्पासमोर ठेवते आणि सोहमला फोन लावते आणि सोहमला हा चिलया वाळू हाक मारते. ए रे रे चिलया वाळा अशी मी माझ्या लेकाला हाक मारते. तर साता समुद्रा पार माझ्या लेकाला मी हाक मारते की तो माझा चिलया वाळ. हॅलो सोहम, सगळ्यांना गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा, तर आज सोम दरवर्षीप्रमाणे आज श्रीया षष्ठी आहे आणि मी तुझ्यासाठी हे लाडू बनवले आणि मी तुला आता हाक मारेन तर तू दोन्ही हात पुढे करून हे ताट घ्यायचंयस. हा, ये रे ये रे चिलया बाळा, ये रे ये रे चिलया बाळा असा चिलया बाळाचा प्रसाद मी बनवलेला आहे. आणि माझ्या सोहम बरोबर हे मी श्रेया षष्ठी साजरी केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना श्रेया षष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या ज्या आई आहेत, ज्यांची मुलं आहेत, त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचा चिलया बाळ जसा माझा चिलया बाळ सुखरूप आहे, तो त्याच्या आयुष्यात भरपूर यश कमवतोय, यशस्वी होतोय, तसंच तुमचा पण चिलया बाळ एकदम यशस्वी व्हावा आणि त्याने पण भरपूर यश मिळवावं असं मी तुम्हा सगळ्या माता भगिनींना मी खूप शुभेच्छा देते. आणि आजचा हा चिलया बाळाचा जो काही आमचा एपिसोड आहे तर हे असं आम्ही दरवर्षी करतो. गणपतीत पण करतो आम्ही, ते भंडारे बनवतो आणि भंडार भरपूर असं म्हणतो. यावर्षी फक्त मी माझ्या प्रेक्षकांबरोबर हे शेअर करते. तर असा हा आमचा श्रेया षष्ठीचा सण आम्ही साजरा केलेला आहे. जसं जसं तुमच्या आशीर्वादाने तो पुढे जातोय तसंच तुमच्या चिलयाबाला सुद्धा माझ्याकडून उदंड उदंड आयुष्य लाभू दे. माझ्याकडून खूप शुभ आशीर्वाद तुमच्या सगळ्या बाळांना, लेकरांना आणि असा तुमचा पण चिलया खूप मोठा होऊ दे. तर हे सगळं असं आम्ही साजरं केलेलं आहे जर्मनीत असून पण. तर अंतर हे नाही, मॅटर नाही करत की किती दूर आहोत, काय आहोत. तुमच्या रूढी परंपरा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर तशाच जोपासल्या पाहिजेत. मग मुलांना पण त्या सगळ्या रूढी परंपरा कळतात. म्हणून मी ह्या गोष्टी काळजीपूर्वक करतच असते. 100% होत नाही माझ्याकडून की अगदी जसं तसं शास्त्रशुद्ध, पण मोडकं तोडकं तरी ते मी चालू ठेवते. तर सोहम काय म्हणायचं शेवटी मग आता? हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. थँक्यू. सोहमने खूप वेळ दिलाय. तिकडचे किती वाजलेत आता सोहम? 5:30 वाजले. तो आता पण आता तो एवढ्या पहाटे तिकडे जागा राहिलाय माझ्यासाठी. तर तिकडचे 5:30 वाजलेले आहेत. हा, चला टाटा, बाय बाय. तू झोप आता, स्लीप वेल, बाय.